क्वार्टर फायनलचा सामना आणि अति महत्त्वाचा सामना आहे. त्याच्यानंतर असं संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पहिला चेंडूवर एक मोठा फटका, शतरक्षक चेंडूच्या थोडा लांब आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट फलंदाजीमध्ये बघायला मिळतंय. विशेष करून संदीप कोळी एक चांगला असा खेळाडू आहे जो धावगतीमध्ये कमी पडत नाहीये. आणि फ्रान्सिस पार्लेकर देखील आहे, तो देखील चांगली त्याला साथ देतोय. या 2 धावसंख्येने संघाचा धावसंख्येचं ओपन झालेलं आहे 2 या धावसंख्येनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नागेश यांच्या थोडा पुढे पडतोय चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. 2 चेंडूवर 2-2 धावा इथं पूर्ण होत आहेत. 4 धावसंख्येवर पोहोचलेले आहे मनोरी मास्टर्स हा संघ. फ्रान्सिस वैयक्तिक 4 वर खेळतोय. दोन्ही फलंदाजामध्ये जर चांगली कॉर्डिनेशन आणि चांगली बॉडी लँग्वेज आहे त्याच्यामुळे या 2-2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सामन्याचे पंच आपण बघतो. एका बाजूला फाईन लेगला कैलास आहे, मड ए संघाचा एक खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला आपण फिक्स पंच आहेत आपले ठाकूर सर. फुल टॉस चेंडू होता, पण मला वाटतं बॅट आणि पॅड झाल्यामुळे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. पण एक धाव मात्र मिळणार आहे. अपील केलीच नव्हती कारण त्यांना माहिती आहे की बॅटला लागून तो पायावर लागतोय बॉल. या एक धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. नॉन स्ट्रायकर खेळाडू संदीप कोळी आता स्ट्राईकवर येतोय. धाव संख्या 5. गोलंदाज किशोर. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय आणि अपील केली जाते. इथे गेली होती कारण पुढे होता संदीप थोडा, पण स्टंप जेव्हा उद्ध्वस्त झालं तेव्हा मला वाटतं आमचे पंच जे आहेत कैलास यांच्या दृष्टीप्रमाणे चेंडू त्यांचा जो बॅट होता तो स्क्रीजमध्ये होता. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या रोखून ठेवली ती 5 या धावसंख्येवर. किशोर गोलंदाजी चांगली करतो आपल्या संघासाठी. आणि फुल टॉस चेंडू, आणि फुल टॉस चेंडूला एक मोठा फटका गॅप मधून ट्रॅव्हल झालेला आहे तो 4 या धावसंख्येसाठी. याच्या अगोदरचा देखील चेंडू तसाच होता पण तो थोडा पुढे होता टप्पा. धावसंख्या झाली 9. तर शेवटचा चेंडू पहिल्या शतकातील. स्ट्राईकवर फलंदाज संदीप कोळी. एक चांगला अष्टपैलू खेळाडू फ्रान्सिस पार्लेकर नॉन स्ट्राईकवर उभा आहे, ज्याने पहिलं शतक हाताळलं होतं मनोरी मास्टर संघाच्या वतीनं. हो, इथं क्लीन बॉल झालेले आहेत कारण चेंडू मला वाटतं तुम्ही पुढे येण्याचा प्रयत्न केला होता आणि टप्पा पडल्यानंतर एसटी उद्ध्वस्त झालेली आहे. पहिल्या शतकाचा खेळ समजतो. धावसंख्या झाली 9 आणि एक फलंदाज देखील गमावावा लागलेला आहे मनोरी मास्टर्सच्या संघाला. त्याची जागा घेण्यासाठी याच्या पुढचा जो सामना झाला होता त्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी पहिला सामना जो खेळला होता तो सुदर्शन दामा येतोय फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी कोण गोलंदाज येतोय अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज अतिश भंडारी याला बोलवलेलं आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजी केली नव्हती पण भूषण याच्या मला वाटतं भूषणने ते शेवटचं षटक टाकलं. थोडे जावा जास्त गेल्यामुळे आता अतिश याला गोलंदाजीसाठी बोलवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली 9. अतिश एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला असा परिपक्व असा खेळाडू आहे. दिंगेश्वर स्पोर्ट्स क्लब चारकोप या संघाचा. पहिला चेंडू टॅप केला जातोय. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. चांगलं शतरक्षण किशोर यांच्याकडून एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या डबल फिगर्स मध्ये जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 10 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज सुदर्शन दामा येतोय. पहिल्या मॅचचा जो झाला होता त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला भेटला होता. त्याने 21 धावाची खेळी केली होती, नॉट आउट खेळी, आणि शतक्षणामध्ये देखील चांगल्या साथ दिली होती मनोरी मास्टर्सच्या संघाला. त्याच्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथं आपण काढला होता.
सतीश भंडारी आपल्या शतकातील तुटसा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि तो चेंडू व्हाईट बॉल घोष होतोय. पंच ठाकूर सरांकडून एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचले ती 11 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू गॅप मधून बघूया. नाही तिथं मला वाटतं हेमंत पोचणार नाहीये. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. गॅप भरपूर आहे तिकडला जो गॅप प्रीतम आणि हेमंत याच्यामध्ये भरपूर गॅप आहे आणि त्या गॅपचा बरोबर फायदा घेत आहेत दोन्ही फलंदाज. एक देखील चौकार मारला होता. आता मात्र सुदर्शन यांनी देखील इथं त्या साईडला चौकार मारलेला आहे. 4 धावीच्या साहाय्याने सुदर्शन याने आपल्या धावसंख्येचं खातं ओपन केलेलं आहे आणि टोटल झाली ती मनोरी मास्टर्स या संघाची 15 या धावसंख्येवर. एक फलंदाज बाद 15 धावा. डोळे तपासणी देखील चालू. तिथं देखील कोणी लक्ष द्या. तिथं देखील लाभ घ्यायचा प्रत्येकाला सांगतोय कारण आतापर्यंत आमच्या जवळ रेकॉर्ड आलेला आहे तो 117 जणांचे मला वाटतं डोळे तपासणी झालेली आहे. जोझफ रॉड्रिक जरा अपडेट असेल तर आम्हाला कळवा तिथून. शतरक्षण तेच आहे पण शतरक्षणात फक्त बदल केला गेलाय. तर लॉंग ऑफच्या दिशेने प्रीतम याला पाठवल्याने आशिष त्याच्या जागेवर आलेलं आहे. चांगला चेंडू मारण्याचा मला वाटतं ना पंचांचा इशारा येतोय तो वाईडचा. तिथं अगोदर सुदर्शन यांनी सोडला होता बॉल. सुदर्शनाच्या बॅटीतून ऍक्च्युली सोडला नसता तर तो चेंडू ऑफ साईडच्या दिशेने 1 किंवा 2 धावेसाठी गेला असता. तो बघितला भरपूर लांब आहे. वाईटचा इशारा. धाव संख्या झाली 16. पुढचा चेंडू आणि गॅप मधून ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण केली जाईल. इथं सिंगलच फक्त मग कारण अश्विन याच्यासारखा शतरक्षक बघा एक शतरक्षक आहे तो संपूर्ण कव्हर करतोय. ऑफचा एरिया जो आहे तो संपूर्ण कव्हर करतोय अश्विन. चांगला शतरक्षक. एक सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचली ती 17 या धावसंख्येवर. फ्रान्सिस हा स्ट्राईकवर ज्यांनी आतापर्यंत 6 धावा केली. नाही त्याच्यामध्ये चौकार नाही आहे. सिंगल डबल जास्त काढलेले आहेत. चांगलं. यस फलंदाजाला इथं बाद ठरवलं जाते कारण इथं चांगलं यष्टीरक्षकाची भूमिका इथं बघायला मिळते. अविनाश यांच्याकडून चेंडू मिळाल्यानंतर लगेचच धोनी स्टाईलने आपले स्टंप उद्ध्वस्त केलेले आहेत आणि 2 नंबरचा फलंदाज इथं मनोरी मास्टर्स या संघाचा बाजू. धावसंख्या झाली ती 17. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज डॅनी पावले येतोय. पहिल्या सामन्यामध्ये थोडा अपयशी ठरला होता पण या खेळाडूकडून थोडी अपेक्षा बाळगली जाईल मनोरी मास्टर्सच्या संघाला. सुदर्शन चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी पण त्यांना साथ देण्यासाठी काय चांगल्या खेळाडूची गरज आहे मनोरी मास्टर्सच्या संघाला. येणाऱ्या फलंदाजीमध्ये बघा कोण आता नवीन फलंदाज पाठवला जातोय. काय जबरदस्त माइंड आहे. जबरदस्त माइंड आणि चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे 4 या धावसंख्येसाठी. ओ भूषण हल्लू जरा हल्लू. बघा फक्त दिशा दाखवली होती आणि ह्याला बोलतात नसाकतवाला फटका. कारण नजरेचा जो वापर या फटक्यामध्ये बघायला भेटला आणि तो थर्ड मॅनच्या दिशेने जिथं शतरक्षक होता पण तो मागे होता म्हणजे पुढे होता आणि मागे येणं खूप कठीण झालं भूषण यांना. आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 21 या धावसंख्येवर. 51 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. 21 रन्स. हो चांगला चेंडू. आता मात्र बॅटला लागला नाही तर अविनाश यांनी स्पील केली असती. बॅटच्या थोडा बाजूने चेंडू हातात येतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झालेली आहे ती 21. 2 षटकाचा खेळ संपतोय. या षटकामध्ये टोटल अतिश आणि एक फलंदाजाला बाद करून 12 धावा दिलेल्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये किशोर यांनी 9 धावा दिल्या. त्याच्यामध्ये एक फलंदाज बाद झाला होता. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी एक धाव दिलेली आहे पण धावा देखील जास्त आलेल्या आहेत काही षटकामध्ये. आशिष येतो. आशिष आणि पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली होती ती गोलंदाजी अप्रतिम होती. 1 शतक 2 धावा 2 फलंदाज बाद. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला काढला होता. तो खेळाडू आता 3ऱ्या शतक टाकण्यासाठी येतोय. बघा लेजंड 2 खेळाडू त्यांच्या समोर आहेत. एका बाजूला अविनाश भंडारी दुसऱ्या बाजूला संदीप भंडारी चांगली माहिती देत आहेत. पण आशिष याने आत्ताच आपल्या खेळाची सुरुवात केलेली आहे. या वर्षापासून त्याला चान्स भेटलेला 35च्या झाल्यानंतर आणि पहिल्याच सामन्यामध्ये त्याला
जेव्हा भाटीला टुर्नामेंट झाली तेव्हा त्याचा बर्थडे देखील सेलिब्रेट केला होता. म्हणजे त्या दिवसापासून त्यांनी 35 पूर्ण केली होती. कारण 35 झाल्याशिवाय कोली अग्रिकता समाज मंडळामध्ये तो प्रवेश करू शकणार नाहीये. स्ट्राईकवर सुदर्शन, नॉन स्ट्राईकवर डॅनी. गोलंदाज यशस्वी गोलंदाज. इथं पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पण मात्र एक धाव मिळेल, ती धावून काढलेली. आणि या एक धावीच्या साठी धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी, चांगला फिरकी मारा बघायला मिळतोय आशिष यांच्याकडून. आता देखील चांगला चेंडू टप्प्यावर बरोबर एकदम ब्लाइंड होतोय चेंडू. पहिला जो चेंडू टाकला त्याच टप्प्यावर चेंडू टाकलेला आहे. डॅनी यासारख्या फलंदाजाला तुम्ही फसवता, याचा अर्थ की चांगली गोलंदाजी होते. चांगलं कॉर्डिनेशन चालू आहे दोन फलंदाज, दोन बॉलर आणि बॅट्समन मध्ये. आशिष गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र खेळून मारलेला चेंडू फिरून आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. 4 धावसंख्येने डॅनी यांची धावसंख्येचं खातं मला वाटतं अगोदरच ओपन झालं होतं. तो पोचतो 8 वर आणि एकूण टोटल धावसंख्या झाली मनोरी मास्टर्सच्या संघाची 26 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 26. दोन चांगले असे परिपक्व असे फलंदाज आहेत. सुदर्शन नॉन स्ट्राईकवर 5 वर खेळतोय. तसंच डॅनी पावले 8 या धावसंख्येवर. 2 चौकार त्यांच्या बॅटीतून आता आलेले आहेत. एक थर्डमॅनच्या दिशेने, दुसरा आहे तो फाईन लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉल मध्ये आता देखील कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक अविनाश यांच्या हातात चेंडू जातोय. धावसंख्या रोखून ठेवली ती 26 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आशिष करतो आपल्या संघासाठी. 35चा खेळाडू कमी होता चारकोप संघामध्ये, त्याची भर आता झालेली आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळतोय. पुन्हा धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 1 चौकार आणि 1 वाईड आहे. बाह्य येस, म्हणजे 5 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आशिष यांच्याकडून. धाव संख्या रोखून ठेवली ती 26 या धावसंख्येवर. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. आशिष पुन्हा एकदा चांगला चेंडू, तो देखील डॉट जातोय. शतक नंबर 3 पूर्ण होत आहे. धावसंख्या झाली 26. चांगली गोलंदाजी. 2 खेळाडू त्याच्या जवळ आलो, त्यांनी चांगली त्याची माहिती घेतली आणि चांगली गोलंदाजी देखील करून आपलं शतक संपवलेलं आहे. फक्त एक बाईच्या रूपात आणि एक चौकार आला होता, म्हणजे 5च धावा आलेले आहेत. मात्र या शतकामध्ये त्यांनी फलंदाज बाद केलेला नाही, पण धावा कमी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर होणारा सामना होईल तो दारोली वर्सेस मालवणी ए. त्या 2 संघांनी तयार राहायचं आहे पुढचा सामना खेळण्यासाठी. नंबर 14 शतक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज हेमंत भंडारी येतोय. हा देखील एक लेजंड खेळाडू आहे. भरपूर सामने चारकोप म्हणा, त्याच्यानंतर शिंपोली म्हणा, वजिरा म्हणा, बोरवली म्हणा, भरपूर संघासाठी खेळलेला खेळाडू आहे. एव्हरग्रीन, त्याच्यानंतर एनी टाइम, भरपूर असे संघ होते चारकोप परिसरात. त्या संघामधून खेळाडू, एक लेजंड खेळाडू म्हणून ओळखला जाता खेळाडू. डोली तपासणी देखील चालू आहे, तिथं देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आतापर्यंत 117 जणांची पेशंटची आमच्याबरोबर लिस्ट आली होती. त्याच्यामध्ये 17 जणांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे, त्यांच्यामध्ये त्यांची लिस्ट आलेली आहे. इथं मारलेला फटका, पण शतरक्षक तिथं उभा आहे आणि सोपा झेल आशिष यांनी पकडलेला आहे. फलंदाज इथं सुदर्शन देखील बाद होत आहेत. सुदर्शन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो मैदानावर. स्वप्नील कोळी याला फलंदाजाला इथं पाठवलेलं आहे.
धावसंख्या रोखून ठेवली होती 26 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक 4 चेंडू, 3 चेंडू पहिल्याचे आणि या चेंडूवर म्हणजे एकही धाव न येता एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. हेमंत पुढचा चेंडू उंच उडालेला आहे. शतरक्षक तिथं पोहोचतोय की नाही तर बघायचं, पण दोन्ही शतरक्षकाच्या मध्ये चेंडू पडलेला आहे. 2 धावा पूर्ण, 2च धावसंख्येवर समाधान. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवर. एक उंच उडालेला तर चेंडू, पण तिथं शतरक्षक प्रीतम आणि किशोर होते पण त्याच्यामध्ये पडतोय. स्वप्नील खेळण्यासाठी सज्ज होते. 2 चेंडू टाकले, 2 चेंडूवर 2 धावा देणे फलंदाज देखील बाद केला हेमंत यानं. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ साईडला, फक्त दिशा दाखवली फर्स्ट स्लिपच्या दिशेने. भूषण उभा आहे त्याच्याजवळ, एक सिंगल मिळवली आहे. सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचली ते 29 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी इथं होते हेमंत यांच्याकडून. शतरक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. फलंदाज डॅनी आल्यामुळे त्याला थोडं आक्रमक शतरक्षण लावलं जाते. ऑन साईडच्या बाउंड्री लाईनवर फक्त 3 खेळाडू आपल्या समोर आहेत आणि ऑफ साईडला 2 आहेत, एक स्वीपर कव्हर मध्ये, एक लॉंग ऑफ मध्ये. 5 खेळाडू आपण बाउंड्री लाईनच्या या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो. चेंडू मारण्याचा प्रयत्न बघा, 2-3 शतरक्षक मध्ये येत आहेत आणि इथं झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. 3 शतरक्षक त्या चेंडूवर आले होते. हेमंत, त्याच्यानंतर संदीप आणि तिथं अविनाश देखील आला होता, पण चेंडू हाताला लागला हेमंत यांच्या आणि झेल सोडून 2 धावा देखील पूर्ण झालेले आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 31. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगला चेंडू, अगोदरच बॅट फिरवला जातोय, बॉल पडायचा अगोदरच, त्याच्यामुळे ब्लाइंडेड शॉट ज्याला म्हटलं जातं तो इथं बघायला मिळतोय. त्यांनी पावले यांच्याकडून धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. बघा आज आणि कालच्या दिवसामध्ये चाय, नाश्ता, पाणी आणि जेवणाची सोय विवेकजी कदम साहेबांनी, त्याचे देखील मनापासून आभार. धाव संख्या 31 झालेली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. चांगला फटका, शतरक्षक चेंडूच्या खाली किशोर, आणि किशोर यांनी देखील तो झेड सोडलेला आहे. त्याचे थोडं पुढे टप्पा पडतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसरी धाव घेत नाहीये. 2च धावेवर समाधान. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 33 या धावसंख्येवर, 33. आता शेवटचं शतक आहे आणि शेवटचे शतक टाकण्यासाठी बघूया कोणत्या गोलंदाजाला वापरला जाते. संघाचा संघनायक गोलंदाजी करणं बाकी आहे, म्हणजे तोच शेवटचं शतक टाकू शकेल. संदीप भंडारी येतो शेवटच्या शतकासाठी. हे 2 संघ आहेत, दोन्ही संघ चांगले बलगट संघ आहेत. एक चारकोप संघ आहे, तो दुसरा मनोरी मास्टर संघ आहेत. शतरक्षण लावलं जाते संदीप भंडारे यांच्याकडून. आता किशोर यांना थोडं सर्कलमध्ये बोलवलेलं आहे आणि हेमंत, तिथं आशिष आणि प्रीतम हे बाउंड्री लाईनवर उभे आहेत. तर 46 धावा अगोदर मास्टर ए मड या संघाने दिल्या होत्या. धाव संख्या 33 झालेली आहे. धाव संख्या 33. पहिला चेंडू मारलेला बघा, आशिष चेंडूच्या खाली येतोय पण नाही, तिथं थोडं पुढे पडतोय चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसऱ्या धावेला धावतायत आणि तिसरी देखील धाव पूर्ण. 3 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. 2 ऍक्च्युअली होत्या पण 3 धावामध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. धाव संख्या झाली ती 36.
ते थोडं मला वाटतं गरमी चांगली असल्याचं जास्त असल्याकारणे थोडं पाणीची तहान लागलेली आहे. दोन्ही फलंदाज ड्रिंक्स घेत आहेत. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर एक झेल सुटे, त्याच्या झेलवर 3 धावा देखील धावत आहेत दोन्ही फलंदाज स्वप्नील आणि डॅनी. अजून 5 चेंडूचा खेळ येणे बाकी आहे. धावसंख्या झाली 36. गोलंदाज संदीप भंडारे, आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू एकदम बॅटच्या बरोबर फळीमध्ये येतोय. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी काव कॉर्नरच्या एरियामध्ये. थँक्यू प्रीतम, सॉरी प्रथम. धावसंख्या 42 झालेली आहे. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगला चेंडू, आता मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी या चेंडूवर बघायला म्हटली संदीप भंडारे यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू डॉट. धावसंख्या 42. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बॅटचा कट लागून चेंडू होतो यष्टीरक्षकाच्या मागे. एक धाव पूर्ण केली जाईल. आता दुसरी धाव घेण्याच्या याच्यामध्ये इथं फलंदाज बाद होतोय स्वप्नील, पण एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. धाव संख्या झाली ती 43. 2 चेंडूचा खेळ येणं अजून बाकी आहे. धाव संख्या 43. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आशिष यांचं शतक खरोखरच अप्रतिम होतं. त्यांनी फक्त 3 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर हेमंत यांनी टाकलं, त्याच्यामध्ये 7 धावा आल्या होत्या. 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्याच्या धाव संख्या थोडी कमी झालेली आहे. 2 चेंडूचा येणं खेळ बाकी आहे. स्ट्राईकवर डॅनी. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात आणि चेंडू जातोय 6 या धाव संख्येसाठी. थँक्यू. धाव संख्या 49. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. 49 धाव संख्या झालेली आहे. 25 वर खेळतो त्यांनी. चेंडू चांगलं शतरक्षण स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणि फलंदाज बाद होतोय. 49 झालेत. 50 धावेचं टार्गेट आहे दिनेश स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. 50 धावेचं टार्गेट. 25 धावावर नॉट आउट राहतोय डॅनी. 50 धावेचं टार्गेट कसं चेस केलं जाते ते बघायचं आहे. तोपर्यंत थोडा डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. आणि दारोली आणि मालवणी ए संघ टॉससाठी यायचे, तयार असेल तर टॉससाठी या.
चारकोप संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवा आणि मनोरी मास्टर संघ शतरक्षण लावून घ्या. आम्हाला अशी माहिती भेटलेली आहे की आता दारोली आणि मालवणी ए संघ इथं दाखल झालेले आहेत. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. दारोली मास्टर संघ आणि मालवणी ए मास्टर संघ दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. तर आपण आता या सामन्याकडे येणार आहोत. सामन्याचं आपण बघितलं तर 49 झालं, 50 रन्स टू विन. सलामीचे फलंदाज नेहमीप्रमाणे आपण बघतोय की अविनाश आणि आपण संदीप यांना आता बघतोय. पहिलं शतक टाकण्यासाठी फ्रान्सिस हा देखील तयार झालेला आहे. फ्रान्सिस फ्रान्सिस पार्लेकर पहिला चेंडू घेऊन येत आहेत. पहिला चेंडू इथं ब्लान्स केला जातोय आणि ग्लेज चेंडूच्या खाली शतरक्षक एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला बघा थोडा प्रॉब्लेम होतोय. संदीप चांगलं शतरक्षण केलं होतं पण तो बॉल पकडता आलेला नाहीये, त्याच्यामुळे 2 धावा इथं मिळत आहेत. थोडं पायाला मला वाटतं दुखापत झाली असं वाटतंय थोडं. थोडा स्क्रॅम्प पकडलेला आहे मला वाटतं पायाला. संदीप स्प्रे आणलेला आहे बघा अल्लदने. हे पाणी पण घेऊन जा. पहिल्या चेंडूवर एक डबल मिळते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजाकडून. बाईचा इशारा पंच ठाकूर सरांकडून. एक बाईच्या साह्याने धावसंख्या पोचली ती 3 या धावसंख्येवर. परेश यांनी चांगली कामगिरी सकाळपासून केलेली आहे. इष्टरक्षकाच्या मागे फर्स्ट लिफ्टच्या दिशेने उभा आहे. त्याच ॲक्च्युली अपेक्षेची कामगिरीची अपेक्षा होती मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन आणि त्याच्या संघाकडून. फ्रान्सिस आपल्या शतकातील पुढचा चेंडू. एक आडव्या बॅटाने फटका मारला जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी
अविनाश मात्र तिथं विचार करेल, कारण अविनाश त्याला डेंजर एंडला अविनाशालाच मला वाटतं टार्गेट केलं असतं. कारण अविनाश एक चांगला फलंदाज आहे. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावसंख्या झालेली आहे. फलंदाज फ्रान्सिस विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चांगली धाव गती. दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत आणि या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. बॅटला लागून चेंडू गेला होता इष्टरक्षकाच्या वर. परेश खूप लांब होता. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो बॉल तर बॅटला लागलेला नाही, तर आपल्या बॉडीवर लागतो, तिथंच राहतोय. स्वतः यष्टीरक्षक तिथं पोहोचलेला आहे. मालवणी ए संघाचा कॅप्टन आणि दारोली संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचं आहे आता. मॅन ऑफ द सिरीज साठी गॉगल्स देखील सन ग्लॉगल्स इथं आमच्या जवळ आलेले आहे. पुढचा चेंडू चांगला असा फटका ऑफ साइडला जातोय. शतरक्षक एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. आणि या 2 धावसंख्येने पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 7. पहिल्या शतकामध्ये येत आहे 7. अजूनपर्यंत 43 धावांची गरज आहे. सूर्या येस काय सांगतो सूर्या? कोणतरी मला वाटतं कोणाला तरी बोलवतोय तो. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज बघा कोणत्या गोलंदाजाला इथं दिलं जाते दुसरं शतक. 43 धावेचं टार्गेट अजून बाकी आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष शिरुके. दुसरं शतक टाकण्यासाठी स्ट्राईकवर फलंदाज आपण बघतोय अविनाश, ज्याने आतापर्यंत 3 धावा केल्यात. संदीप देखील 3 वर खेळतोय आणि एक एक्स्ट्रा आहे. बोथ द कॅप्टन. पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट कर दोन्ही कॅप्टनना, दारोली संघाचा कॅप्टन आणि मालवणी ए संघाचा कॅप्टन टॉस साठी या. ओ चेंडू इथं उंच उडालेला आहे. शतरक्षक तिथं संदीप कोळी आहे, पण तो संदीप कोळी आहे ना चांगलं शतरक्षण तिथं जंप मारून तो चेंडू अडवलेला आहे आणि 2च धावा इथं मिळतील. संदीप यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला, नंतर बघितलं की तो पोहोचणार नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 9 या धावसंख्येवर. शतरक्षण टेस्ट ठेवलेला आहे. किशोर रांडेकर सांगतोय राहू दे, काही अजून चेंडू येणे बाकी आहेत. कमबॅक करेल शतरक्षक. गोलंदाज संतोष शिरुके. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. हो पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता तिथं, पण बॅटच्या खालच्या एजला लागतोय. एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सायनी धावसंख्या पोचली ती डबल फिगर्स 10 या धावसंख्येवर. संतोषाच्या 2 चेंडूवर आतापर्यंत 3 धावा आलेले आहेत. संदीप थोडे तिथं दुखाग्रस्त झाले, त्याच्यामध्ये धावताना बघितलं की चेंडूचा झेल जो होता जवळ पडतोय. प्रयत्न करत होते पण त्याचा पाय दुखतोय, त्याच्यामुळे थोडा मागे पडले. शतरक्षण चांगले लावलेलं आहे. पुन्हा फक्त चेंडू वळवला जातोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव घेण्याच्या आशामध्ये फलंदाज इथं बाद होतोय. संदीप भंडारी हा फलंदाज इथं बाद झालेला आहे.
येस, थँक्यू. बघा, डोले तपासणीचे आमच्याजवळ अपडेट आलेले आहे. 145 जणांनी आपल्या त्या डोले तपासणीमध्ये भाग घेतला होता. त्याच्यामधील जर मला वाटतं 17 जणांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. म्हणजे 145 मध्ये 17 जणांचे मोतीबिंदूचा जो ऑपरेशन आहे तो केला जाईल. ओले ॲग्रिकल्चर समाज मंडळाच्या वतीने तो फ्रीमध्ये त्यांना दिला जाईल. तो उपचाराचा जो काही खर्च असेल तो. नवीन फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज, नंबर 3 ची जर्सी घातला फलंदाज अश्विन येतोय. तीन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली 11. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू घेऊन खेळलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं शतरक्षण स्वप्नील याच्याकडून फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सायनी धावसंख्या पोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. दारोली संघाचा कॅप्टन, मालवणी संघाचा कॅप्टन चंद्रकांत भंडारी यांचा सन्मान आपण अगोदर सत्कार करतोय. फोटो काढण्यासाठी धाव संख्या झालेली आहे ती शार्कोप मास्टर्स या संघाची 12 या धावसंख्येवर एक फलंदाज बाद. चंद्रकांत भंडारी यांचा सत्कार होतोय. जोसेफ रॉड्रिक्स आहेत, प्रमोद पाटील आहेत आणि हवेश देखील आहेत सत्कारासाठी. तसंच दारोली मास्टर संघाचा कॅप्टन मंगेश हा देखील आलेला आहे. त्यांचा देखील इथं सन्मान होतोय. उलटा चेंडू आणि उलटा चेंडूला मोठा फटका आहे. शतरक्षक पोहोचतोय की नाही? तिथं थोडे मला वाटतं खाली पडतायत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धाव, दुसरी देखील धाव आणि तिसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. इथं चला टॉस होतोय. खाटा आलेला याचा. दारोली संघाचा कॅप्टन मंगेश यांनी टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे. धाव संख्या झाली 15. पुढचा चेंडू, चांगला चेंडू. इथं चांगली कमबॅक गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज संतोष रुके यांच्याकडून फक्त आणि फक्त 8 धावा आले त्या शतकामध्ये. शतक नंबर 2 पूर्ण झाले. धाव संख्या झाली 15. आता 18 मध्ये 35 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. नंबर 3 चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज किशोर दांडेकर याला बोलवलेलं आहे. आज नायजील यांचा खूप चांगला दिवस आहे त्याच्यासाठी. आज त्याचा जन्मदिवस आहे. तो पण थोडा केक कापल्यानंतर आपण तो साजरा करणार आहोत. त्याचा केक देखील आमच्याजवळ पोहोचलेला आहे. मॅग्निफिशंट कुलवे मास्टरने तो आपल्याला तो केक आणून दिलेला आहे. त्याचा बर्थडेची गिफ्ट आपण तो कापणार आहोत एक इनिंग झाल्यानंतर. नंबर 3 चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज किशोर दांडेकर येतोय. अठरा मध्ये 35. अजूनपर्यंत अविनाश आणि अश्विन हे 2 संघातील चांगले खेळाडू बाकी आहेत. आणि येणाऱ्या फलंदाजी आपण बघतो की हेमंत भंडारी तिथं पोहोचलेलं आहे. म्हणजे फलंदाजी कमी नाही आहे. एवढंच आहे की ते फक्त आणि फक्त चांगली टायमिंग करावी लागेल. बारा 18 मध्ये 35 गोलंदाज किशोर. हो, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पायावर लागतो तिथंच राहतोय. डॉट बॉल पहिला चेंडू इथं घोषित झालेला आहे. चांगला चेंडू टाकला होता. शफलवर मारण्याचा अविनाशाने प्रयत्न केला होता. शतरक्षक आहे पण त्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. 17 मध्ये 35 काढायचे आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर आता 2 धावा काढाव्या लागतील. बघा, जास्त टार्गेट नाहीये. 17-35 कमी आहे या ग्राउंडवर. आणि इकडलं जे ग्राउंड आहे ते 360 चा डिस्टन्सचं ग्राउंड आहे. जिथं माराल तिथं चौकार षटकार आहे.
एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा फक्त आणि फक्त वेट फॉर द अंपायर सिग्नल. लेग बायचा इशारा येतोय. त्या एक लेग बायच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली होती 16 या धावसंख्येवर. येस पुढे होतोय जरा. धावसंख्या झाली 16. एक फलंदाज बाद. 2 षटकांनी 2 चेंडूचा खेळ झाला. आता 16 मध्ये 34ची गरज आहे. 2 दिवस चाय पाणी नाश्ता आपण बघतोय, जेवण बघतोय. विवेकजी कदम साहेबांच्या आपल्याकडून त्यांना स्पॉन्सर हे झालेलं जेवण आहे. आणि पुरू त्यांचा तो कॅटरस त्याचा जो बिझनेस आहे त्यांनी पुरू आणि ते जेवण बनवलेलं आहे, त्याचे देखील मनापासून आभार. 2 व्यक्तीचे त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आहेत ते आम्हाला गणेश यांनी दिले, त्यांचे देखील मनापासून आभार. पुन्हा एकदा चेंडू, चांगला चेंडू आहे, ऑनच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी आता तयार नाहीयेत. धावसंख्या मिळते एक या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 17. एक फलंदाज बाद. जेवण तयार झाले, जेवण लावलं देखील आहे टेबलावर. कोणाला जेवायचं असेल तर जेवणाचा स्वाद घेऊ शकता. पुरू कॅटरस याने आम्हाला माहिती दिलेली आहे. थँक्यू पुरू. चेंडू ऑन साइड दिशेला फिरवला जातोय. शतरक्षक चेंडूच्या खाली. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी हो येस दुसरी धाव देखील पूर्ण. कारण तिथं बघितलं तर चांगला थ्रो आला होता. बाउंड्रीवरून थ्रो करणं ही खूप कठीण असतं, पण संतोष यांनी ते दाखवून दिलेलं आहे की माझ्या मसल्समध्ये अजूनपर्यंत दम आहे. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. 14 मध्ये 31ची गरज आहे. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. विलास नागावकर साहेबांचं पुन्हा एकदा आगमन झालं, त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील ते आमच्या जवळ होते, पण आज ते सिव्हिल घालून आलेत. एकदम परफेक्ट ड्रेस त्यांचा, कामावरून आलेत. येस दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा ड्रिंक्स पाणी पितात कारण गरमी खूप आहे. गोलंदाज किशोर दांडेकर. पुन्हा एकदा चेंडू जातोय. अविनाश आणि अश्विन याच्याकडून चांगले फटके येत नाहीये कारण चांगलेच इथं कोणाचं सॅक्रिफाईस विकेट करावं लागलेलं आहे. तर येस मला वाटतं अविनाश याचं सॅक्रिफाईस विकेट झालेलं आहे. बघूया कोणाचं विकेट अजूनपर्यंत मला माहिती कळलेली नाहीये, पण फक्त आणि सांगू शकतो की एक विकेट तर गेलेलं आहे. मला वाटतं अश्विन याला इथं तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. अश्विन यांनी बॅट पालवड क्रीज मध्येच ठेवला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवला जातो. आता मात्र चेंडू नाही, गॅप मधून ट्रॅव्हल झालेला आहे. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. तीन षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 24. अजून 12 मध्ये 26 ची गरज आहे. जेवणामध्ये 2 मेन्यूज आहेत, एक व्हेज आणि नॉनव्हेज देखील आहे. आपल्याला 2 दिवस जेवण आणि नाश्ता चाय पण माननीय श्री विवेकजी कदम साहेबांकडून आलेले आहे, त्याचे देखील मनापासून आभार. तसंच पुरू कॅटरस यांनी जो जबरदस्त स्वादिष्ट असं जेवण बनवलेलं आहे त्याचे देखील मनापासून आभार. चला सामन्याकडे येणार आहोत.
2 षटकाचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे आणि 26 धावांची गरज आहे. जेवण टेबलावर ठेवलेले, बुफे टेबलावर ठेवलेले आहेत. ज्याला कोणाला जेवायचं असेल तर तो स्टॉल खुला झालेला आहे, तर तुम्ही घेऊ शकता. 26 धावा काढत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर येत आहेत हेमंत भंडारी आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते अविनाश भंडारी. दोन्ही खेळाडू एक जबरदस्त परिपक्व असे फलंदाज आहेत. चारकोट गावाचे 2 चांगलेसे सितारे म्हटलं जाते असे या 2 खेळाडू आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघू प्रीतम आहे, त्याच्यानंतर येणाऱ्या फलंदाजी 35चा आशिष याला देखील संधी मिळेल. शतरक्षण लावलं गेलेल्या 3 शतरक्षक बाउंड्री लाईनवर आपण ऑन साईडला बघतोय, 2 शतरक्षक ऑफ साईडला आहे आणि 5-7 शतरक्षक एसटी रक्षक आणि गोलंदाजाला पकडून 12 मध्ये 26 ची गरज आहे. 12-26 डॅनी पावल्या गोलंदाजीसाठी तयार होतोय. इथं पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आहे आणि चेंडू फक्त बघत राहिलाय संतोष. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी, पण तुम्ही थांबला चेंडूवर तर तो तुमच्या हातात येणार नाही, कारण तिकडले आउटफील्ड खूप कडक आहे आणि एक्स्ट्रा बाउन्स देखील होत असतो, त्याच्यामुळे चौकार जातोय. आता 11 मध्ये 22 ची गरज आहे. सामना कुठेही गेलेला अजूनपर्यंत बॅलन्स आहे. नॉन व्हेज आणि व्हेज देखील आहे. दोन्हीचा तुम्ही स्वाद घेऊ शकता. पाव देखील आहे, ब्रेड देखील आहे त्याच्याबरोबर आणि राईस देखील आहे. अकरा मध्ये 22 काढायचे आहेत आणि एक कठीण असं आव्हान नाही आहे, कारण या ग्राउंडवर शेवटच्या चेंडूवर 6 देखील धावा झाल्यात. शेवटच्या षटकामध्ये कालच्या दिवसात 15 धावांची गरज होती आणि भाटी मास्टर संघाच्या पहिल्याच एका चेंडूवर षटकार मारला होता, पण 5 मध्ये 9 झाल्या नव्हत्या. चांगले फलंदाज, वन मॅन शो निशान देखील होता, त्याला देखील काय करता आले नाही. पुन्हा एकदा चांगला फटका आणि फटका जातोय, बघूया. 2 धावा तिथं धावून काढलेल्या आहेत. तिसऱ्यासाठी नाही, मला वाटतं तिथं बॅकअप साठी कोण नाही. तिसरी देखील पूर्ण झालेली आहे. 3 मुले धावसंख्या पोहोचली ती 31 वर. 10 मध्ये 19 अजून काढायचे आहेत. शतरक्षण चांगलं झालं होतं, पण तिथं फक्त थ्रो खराब आल्यामुळे. जेवण टेबलावर लावलेलं आहे, कोणाला जेवायचं असेल जेवून घ्या. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहेत. धाव संख्येची गरज आहे. 19 हा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर अविनाश, नॉन स्ट्राईकवर हेमंत, हे दोन्ही चांगले परिपक्व असे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज डॅनी पावले आपल्या शतकातील पुढचा चेंडू. यस, आता मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी. अविनाश मारण्यासाठी गेला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आता 9 मध्ये 19 काढायचे आहेत. 9 मध्ये 19. रोटरी क्लब मनोरी कोली अग्रिकता समाज मंडळाच्या वतीने आज डोळ्याची तपासणी चालू होती. त्याच्यामध्ये 145 पेशंटनी भाग घेतला. त्याच्यामध्ये 17 पेशंटचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार आहे, त्यांची नोंदणी झालेली आहे. त्यांनी पावले आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू होते फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. मात्र गलीमधून एडवर्ड शतरक्षण करतो. 1 धाव मिळेल. या 1 धावेच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 32. 8 मध्ये 18 काढायच्या आहेत अजून. 8 मध्ये 18 काही सांगता येत नाहीये, कारण कोण जिंकेल त्याचं प्रडिक्शन करू शकत नाही, अंदाज लावू शकत नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत परत नाहीये तोपर्यंत सामन्याचं कोणी काही सांगू शकत नाहीये. कालचा दिवस तुम्ही बघितला, पाकिस्तान आणि श्रीलंका बरोबर सामना होता. 24 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये. शनकाने तो षटक ऍक्च्युली मारले होते देखील,
पुढचा चेंडू फक्त दिशा दाखवलेली आहे. एकदा पूर्ण, दुसरी मात्र आणि इथं बघा फलंदाजाला बाद घेत नाहीये, याचा अर्थ की थोडं इथं थोडं अंडर प्रेशर खाली येतोय. 7 मध्ये 17ची गरज आहे. 7 मध्ये 17. अविनाश या फलंदाज 2 वेळा जीवदान दिलेलं आहे. त्या जीवदानाचा फायदा ते घेतील. थकलेले आहेत कारण ओपनिंग पासून आलेले आहेत. हेमंत यांनी का सांगतोय की काय येतोस म्हणून, तुझी फलंदाजी चांगली आहे. 2024-25चा षटकारा मारण्यामध्ये डंबल असं म्हणजे सेकंड नंबरवर हा फलंदाज होता अविनाश. यंदाच्या वर्षामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की चारकोप संघ थोडा खाली आहे. येईल, अजून स्पर्धा भरपूर आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांचा पुढे संघ येईल, पण त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल तुम्हाला. यू हॅव टू ट्राय टू कम फॉरवर्ड. 7 मध्ये 17 आलाय खतरा दोन्ही संघांना. डॅनी पावल्या उंच उडालेला चेंडू खूप मोठा आहे. 2 धावा इथं पूर्ण झाले. झेल पडतोय आणि झेल पडल्यामुळे 2 धावा देखील मिळत आहेत. 2 धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचली ती 35 या धावसंख्येवर. शेवटचं शतक कालच्या सामन्यासारखं आहे. काल देखील 15ची गरज होती 6 मध्ये, आज देखील 30 धावा, पण मात्र संघ वेगळं आहे. कोण गोलंदाजी करतो, शेवटचं शतक स्वप्नील टाकतोय की दुसऱ्या गोलंदाजाला इथं दिलं जात आहे. शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज स्वप्नील कोहली येतोय. 2 फलंदाज अजूनपर्यंत मैदानावर. दोन्ही फलंदाज जबरदस्त क्लासिक आहेत. एका बाजूला आपण बघतोय हेमंत भंडारी, दुसऱ्या बाजूला अविनाश भंडारी. दोन्ही फलंदाजी चांगली जोडी जमलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 15 धावाची पार्टनरशिप केलेली आहे. अजून 15 काढायचे आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत. पहिला चेंडू स्वप्नीलाचा, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला शतरक्षकाच्या हातात चेंडू डॅनी पावल्या याचा जातोय. आणि पहिल्या चेंडूवर ज्याच्यावर आत्मविश्वास वाढवला होता चारकोप संघाने, तोच फलंदाजीचा बाद होतोय. 5 मध्ये 15ची गरज आहे. 5 मध्ये 15ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वप्नील आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला फलंदाज बाद केलेला आहे. थोडं प्रेशर होतं ते कमी झालेले मनोरी मास्टर्स या संघावर, पण अजून फलंदाजी बाकी आहे. स्वतः आपण बघतोय प्रीतम देखील एक चांगला फलंदाज आहे. त्याच्यानंतर आपण बघतो आशिष देखील येताना दिसेल आता काही क्षणामध्ये. 35 वर्षाचा खेळाडू आहे. 5 मध्ये 15 म्हणजे 2 षटकार आणि 1 तिहेरी किंवा चौकार. 3 चेंडूवर 3 मोठे फटक्याची गरज आहे. एखाद वेळेस तुम्ही 2-2, 4-4 केल्या तरी चालतील. फाइव डिलिव्हरीज अँड 15 रन्स रिक्वायर्ड. बघा परेश अरविंद यांना सांगतोय की थोडं त्या साईडला व्हायचं म्हणजे थोडं प्रॉब्लेम आहे. चांगला चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेला धावतायत आणि दुसरी धावेसाठी इथं आणि तिथं फलंदाज बाद होतोय. तिथं फलंदाज मात्र बाद होतोय.
ऍक्च्युली काही गरज नव्हती फ्रान्सिस जनाट स्टंपवर मारायची, कारण दुसरी धाव झाली होती. आता 4 मध्ये 13 काढायचे. नवीन फलंदाज आशिष मात्र तो नॉन स्ट्राईकवर जाणार आहे. स्ट्राईकवर इथं आपण बघतोय की अविनाश जो थकलेला आहे, खूप थकलेला आहे, पण पहिल्यापासून तो फलंदाजीसाठी आहे. चार मध्ये 13ची गरज, आणि या 13 कोणाच्या 13 वाजवतात ते बघायचं आहे. चार मध्ये 13 काढायचे आहेत. दया दया दयानंद हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, आणि फलंदाजी तर बाद होतोय, पण कैलास कोण बाजाला अजूनपर्यंत नक्की आम्हाला कळलेलं नाहीये. हे स्कट लागलेलं असं समजलं जात आहे. कॅच आउट झालेले आहेत. टॉस आलेला आहे. तीन मध्ये 13ची गरज आहे. 3 मध्ये 13 काढायचे आहेत. 4 मध्ये 13ची गरज होती, पण फलंदाजी तर बाद होतोय. स्ट्राईकवर फलंदाज येतोय नागेश, चौकाचा बादशाह असं समजला जाणार, चौकारांचा बादशाह, पण आज त्याची गरज आहे त्याला. तीन चेंडू आणि 13 धावांची गरज. ऑन स्ट्राईक नागेश आणि नॉन स्ट्राईकवर आशिष. दोन्ही फलंदाजांना एक एक म्हणजे आपलं 0वर खेळतायत. पुढचा चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय, आणि जास्त धावा काढण्यात नागेशांना माहिती आहे की आशिष याला स्ट्राईकवर ठेवणं गरजेचं आहे. आता 2 मध्ये 2 षटकाराची गरज. आशिष हे काम करेल मला वाटतं, कारण या वर्षामध्ये त्याचं पदार्पण झालेलं आहे. आणि भाटीला जी टुर्नामेंट झाली होती तेव्हा त्याचा जन्मदिवस म्हणजे बर्थडे देखील आपण केला होता. आज आपण नायझिल डिसोजा यांचा देखील बर्थडे साजरा करतोय. नायझिल इथे याला थोडे लाजतात, तर ते सांगतात की तिथं आणा केक, मी तिथंच कापेन. 2 मध्ये 12. घडेला वाजून 1:36. 2 मध्ये 12ची गरज आहे. चला, 2 मध्ये 12ची गरज आहे. आशिष एक हार्ड हिटर फलंदाज, त्याला संधी दिलेली आहे. चारकोप संघामधून 35 वर्षाचा खेळाडू आहे, आणि एक सिंगल काढून नागेश देखील त्याला इथं संधी दिलेली आहे. 3 शतरक्षक 4 शतरक्षक ऑनलाईन ऑन साईडची बाउंड्री पकडून ठेवलेले आहेत. चेंडू आहे, पण चेंडू मारलेला, पण तो चेंडू जास्तीत जास्त लांब जाणार नाहीये. संतोष याच्याकडून दुसरा झेल सुटतोय, पण जास्त काही अवघड नाहीये. आता 1 मध्ये 10ची गरज आहे. 1 मध्ये 10. आशिषाचा बॅट बरोबर ऍक्च्युली तुकला नव्हता, ऍक्च्युली उचलला नव्हता, बॅटच्या खालच्या भागाला लागला, तेव्हा तो षटकार गेलेला नाहीये. चला, शेवटचा चेंडू आहे. पुढचा चेंडू देखील फुल टॉस आहे, आणि चेंडू जातोय पुन्हा संतोष याच्याकडे, पण धाव नाहीये, आणि सामना जिंकलेला तो चारकोप मास्टर संघ, आणि सगळ्यांनी हँडशेक साठी जायचंय.